स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पोलीस भरती 2020 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन जी-आर आलेला आहे, मोठा निर्णय झालेला आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून पोलीस भरती संबंधात कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दुसरी सूचना तुमच्यासाठी अशी विद्यार्थी मित्रांनो, की पोलीस भरती 2020 संबंधात तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम मी फ्रीमध्ये करून घेत आहे. जर तुम्हाला सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. तिथे मी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत आहे. त्याचबरोबर जे काही स्टडी मटेरियल तुम्हाला लागत असतं तेही ते तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात तेही ते तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो. तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन व्हायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करू शकता किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्या दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. फ्रीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की पोलीस भरती संबंधात नवीन जी-आर आलेला आहे. तो जी-आर तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्या जी-आरमध्ये काय माहिती ती तुम्हाला लक्षपूर्वक बघायची आहे. आता आपण जाणार जी-आरवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जी-आरवरती आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता जी-आर आलेला आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस-सी-बी-सी वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत. तर हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासन तुम्ही बघू शकता, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून जी-आर आलेला आहे. दिनांकही तुम्ही तर बघू शकता 23 डिसेंबर 2020ला. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे एस-सी-बी-सी जे काही वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत, म्हणजे एस-सी-बी-सी प्रवर्गाला खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत हा जी-आर आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता संपूर्ण जी-आर तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे, प्रस्तावना दिलेला आहे, नंतर वाचू दिलं तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल की प्रस्तावना काय, संसदेने संविधानात 103 व्या घटना दुरुस्तीनंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये 10% आरक्षण विहित केलेले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये, त्याचबरोबर मित्रांनो शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये 10% आरक्षण विहित केलेले आहे. त्यानुसार राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 1 अन्वये खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये 10% जागा आरक्षित केल्या आहेत. सदर आरक्षणाच्या लाभासाठी ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ दिला जात नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. दुसरं बघा, राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजे एस-सी-बी-सी या वर्गास आरक्षण देण्यात आलेले असल्याने या वर्गास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनुज्ञेय असलेल्या 10% आरक्षण लागू होत नाही. तथापि केंद्र शासनाच्या मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये मराठा समाजाला समावेश नसल्याने केंद्र शासनाच्या अखत्यारीतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाच्या जागा व सेवेतील भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाकरिता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे एस-सी-बी-सी वर्ग पात्र आहे. या संदर्भात मित्रांनो, शासन तुम्हाला या अन्वये तुम्ही काढलेल्या शासन संदर्भ रोजीच्या पत्रान्वये आवश्यक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तिसरं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सांगितलेलं यामध्ये की माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञेय याचिका तुम्ही बघू शकता व इतर याचिकांवर दिनांक 9/9/2020 रोजी सुनावणीत एस-सी-बी-सी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की एस-सी-बी-सी प्रवर्गाची जी मराठा आरक्षणासाठी जी काही स्थगिती, ती अंतरिम स्थगिती मित्रांनो 9/9/2020ला दिलेली होती. ठीक आहे. आता यामध्ये मित्रांनो सांगितलेला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जर बघितलं संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.
आता बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशान्वये शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेश हे एस-सी-बी-सी अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्यास यावे. म्हणजे मित्रांनो, एस-सी-बी-सी अधिनियम आरक्षणाशिवाय हे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावे सांगितलेलं होतं. तसेच शासन सेवेतील पदांवरील नियुक्त्या सुद्धा अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्याबाबत आदेश आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतिम स्थगिती उठवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. तथापि अद्याप सदर प्रकरणी न्याय निर्णय प्रलंबित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे संदर्भ क्रमांक तुम्ही इथे बघू शकता. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील दिनांक 9/9/2020 रोजी नंतरच्या शैक्षणिक प्रवेशांना एस-सी-बी-सी आरक्षण न ठेवता पार पाडण्याबाबत तसेच दिनांक 9/9/2020 पूर्वी प्रवेशासाठी अर्ज केले असल्यास व प्रवेश देण्यात आले नसतील तर अशा एस-सी-बी-सी घटकातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना खुल्या प्रवर्गातून जागा देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ही संपूर्ण बातमी मित्रांनो तुम्ही बघू शकता. ही जर वाचायला दाखवलं गेलं तर खूप लांब बनू शकतो व्हिडिओ. महत्त्वाचा जो निर्णय तो तुम्हाला इथं बघायचा आहे, तो म्हणजे की शासन निर्णय आलेला आहे, म्हणजेच की जी आर आहे. तर बघा, निर्णय काय झालेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 9/9/2020 रोजीच्या अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेता सध्या स्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या म्हणजेच की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच की एस-सी-बी-सी वर्गातील उमेदवारांना सन 2020-21 या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सरळ सेवा भरतीकरिता म्हणजे सरळ सेवेमध्ये पोलीस भरती, आरोग्य भरती व इतर सर्व ज्या काही भरत्या सरळ सेवेमध्ये घेतल्या जातात, तर त्या भरतींकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची EWS प्रमाणपत्र देण्यास मान्यता देत आहे. म्हणजेच की मित्रांनो, आता एस-सी-बी-सी प्रवर्गाला EWSचं प्रमाणपत्र देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे, असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता हे प्रमाणपत्र त्यांना सुद्धा मिळणार आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना मित्रांनो सरळ सेवा भरतीकरिता सुद्धा लाभ मिळेल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जे काही प्रवेश घ्यायचे असतील त्या ठिकाणी सुद्धा त्यांना लाभ मिळणार आहे, असं यामध्ये सांगण्यात आलेलं शासन निर्णयात. दुसरं जर तुम्ही बघितलं तर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे EWS प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीस्तव संबंधित सक्षम प्राधिकारी व सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी मित्रांनो विशेष मोहीम राबवून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कारवाई करावी. याकरिता विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने प्रमाणपत्र प्राथम्याने देण्यासाठी आवश्यक कारवाई तातडीने करावी, असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे जे काही कार्य असतील, जे काही कार्यालय असतील ते सुद्धा उभारण्यात येतील आणि लवकरात लवकर प्रमाणपत्र वाटप होईल, असं यामध्ये सांगितलेलं आहे. तिसरा मुद्दा मित्रांनो, सदर प्रमाणपत्र निर्गमित करताना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे एस-सी-बी-सी वर्गातील उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता ह्या आधारे राज्य शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे तुम्ही बघू शकता मित्रांनो, विहित पत्रातील महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणजे एस-सी-बी-सी वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवेमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम 2018 सन 2018च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 हा अधोरेखित भाग वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे म्हणजे EWS प्रमाणपत्र देण्याची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी करावी, असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा GR आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि हा निर्णय झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या निर्णयामध्ये खूप महत्त्वाच्या बातमी तुम्हाला दिल्या, महत्त्वाचे घटक दिले. तर आज GR तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका, ते तुम्हाला संपूर्ण GR मिळून जाईल. तर जॉईन व्हायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. तर जॉईन व्हायला विसरू नका आणि संपूर्ण GR तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारच्या GR आलेला आहे, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.